नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, राज्य शासनाने नुकतीच लाडकी बहीण योजना आणली होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना आणली आहे. आणि मित्रांनो, लाडकी बहीण योजना आणल्यानंतर बऱ्याचशा जणांकडून विचारणा करण्यात आली की की बाबा लाडका भाऊ योजनासाठी नाही का, लाडका भावासाठी काही योजना नाही का. तर मित्रांनो, खुशखबर, राज्य शासनाने लाडक्या भावासाठी सुद्धा एक योजना आणली आहे. तिचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. तर मित्रांनो, काय आहे ही योजना? ही लाडका भाऊ योजना काय आहे? 12वी पाससाठी 6,000, ITIसाठी 8,000, पदवीधरसाठी 10,000. नेमकं कोणाला मिळणार, कोण पात्र, कोण अपात्र, याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया मित्रांनो सविस्तर माहिती. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजनाविषयी माहिती संपूर्ण पाहूया. तर मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हा आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडक्या भाऊ योजनेची जो काही GR आहे तर तो हा आहे. यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया. मित्रांनो, या योजनेचं उद्दिष्ट काय आहे ते प्रथम पाहूया. तर मित्रांनो, या योजनेचं उद्दिष्ट आहे उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे. मित्रांनो, जे काही 12वी झालेले आहेत किंवा ITI झालेले आहेत, पदवी झालेली अशा उमेदवारांना त्यांना उद्योजकाकडे कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगार मिळावा, त्यांचा उदरनिर्वाह भागावा यासाठी ही योजना आहे. तर या योजनेचं आर्थिक तरतूद काय आहे ती पाहूया. मित्रांनो, जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाकरिता रुपये 5,500 कोटी मित्रांनो भरपूर निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आहे. 5,500 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मित्रांनो, मोठी योजना आहे, संपूर्ण युवकांना रोजगार करणारी योजना आहे. तर मित्रांनो, या योजनेचं म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं स्वरूप काय आहे ते पाहूया. मित्रांनो, स्वरूप जर पाहिलंच ठरलं तर उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. मित्रांनो, जे काही कार्य प्रशिक्षण आहे म्हणजे इंटर्नशिप आहे, तर याद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा उद्योजकांना हा शासनाचा मानस आहे. यासाठी या युवकांना राज्य शासन मदत करणार आहे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी. त्यानंतर या योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? मित्रांनो, ही योजना का राबवायची, याचे वैशिष्ट्ये काय आहे, त्याचा फायदा काय होणार आहे ते पाहूया. मित्रांनो, जे काही 12वी पास आहेत, ITI आहेत, पदवीधर आहेत व पदव्युत्तर म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले जे काही युवक आहेत, तर अशा युवकांसाठी शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक, ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे, बेरोजगार आहेत, अशा इच्छुक उमेदवारांना त्यांनी वेबसाईट दिली आहे http://rozgarmahaswam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील. मित्रांनो, हे जे काही युवक आहेत तर हे या वेबसाईटवरती लॉग इन करतील आणि त्यानंतर विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी या rozgarmahaswam.gov.in या संकेतावर ऑनलाईन नोंदवतील. मित्रांनो, जे काही मोठमोठे उद्योग प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत, तर या प्रकल्प उद्योजक, स्टार्टअप्स, विविध आस्थापना, मॅनेजमेंट, तर यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी हे उद्योजक त्यांना जे आवश्यक मनुष्यबळ आहे तर त्याची नोंदणी ही महास्वॅम या वेबसाईटवर करतील. आवश्यकतेनुसार त्यांना आम्हाला एवढं मनुष्यबळ हवं आहे अशी नोंदणी करतील. त्यानंतर मित्रांनो, सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. मित्रांनो, जवळजवळ 10 लाख कार्य प्रशिक्षण म्हणजे इंटर्नशिपच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. प्रत्येक वर्षाला सुमारे 10 लाख रोजगार उपलब्ध होईल. बेरोजगार तरुणांना 10 लाखपर्यंत युवक हे रोजगारक्षम बनवण्याचं उद्दिष्ट या राज्य शासनाचं आहे. त्यानंतर खालचा मुद्दा, सदर कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपचा कालावधी 6 महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना त्या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जे काही शासनाची ही योजना का राबवत आहे तर याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. सदर कार्य प्रशिक्षण इंटर्नशिप कालावधी 6 महिन्याचा असेल आणि या कालावधीसाठी उमेदवारांना राज्य शासनामार्फत विद्यावेतन म्हणजे जे काही तुम्ही 6 महिने त्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करणार आहात त्याचे रोजगाराचे पैसे हे राज्य शासन भरणार आहे. त्यानंतर सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून पैसा येणार आहे. तर मित्रांनो, सदर जे काही युवक इंटर्नशिपसाठी ज्या उद्योगाकडे, कंपनीकडे काम करतील तर त्याचं विद्यावेतन जे काही मिळणार आहे तर ते राज्य शासन थेट त्यांच्या DBT अकाउंटमध्ये
मिळणार आहे आधार कार्डद्वारे। त्यानंतर आस्थापना उद्योगासाठी पात्रता मित्रांनो, या योजनेची पात्रता काय आहे, कोण पात्र कोणालाही मिळू शकतात। तर आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा। तर कोणा मिळणार आहे, तर जी काही कंपनी आहे, मॅनेजमेंट आहे, तर ते महाराष्ट्रात राज्यात कार्यरत असावे, त्यांचा उद्योग व्यवसाय महाराष्ट्रात असावा। त्यानंतर आस्थापना उद्योजकाने कौशल्य, जे काही भांडवलदार आहेत, जे काही कंपनी मालक आहेत, उद्योजक आहेत, तर त्यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या रोजगार-महास्वयं.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केली असावी। मित्रांनो, जे काही मॅनेजमेंट आहेत, जे काही कंपनी चालक आहेत, तर त्यांनी या वेबसाईटवरती त्यांच्या उद्योगाची नोंदणी केलेली असावी। त्यानंतर पुढचा मुद्दा, आस्थापना उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वी असावी। जी काही कंपनी आहे, तर त्या कंपनीची स्थापना ही 3 वर्षापूर्वी झालेली असावी। 3 वर्षापासून कंपनी महाराष्ट्रात कार्यरत असावी, हा महत्त्वाचा निकष आहे। त्यानंतर आस्थापना उद्योगांनी EPF, ES, GST सर्टिफिकेट इनकॉर्पोरेशन DPT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी। मित्रांनो, अशा कंपन्यांनी उद्योगांनी EPF, त्यानंतर ESC, GST सर्टिफिकेट ऑफ नॉन इनकॉर्पोरेशन DBT या उद्योग आधाराची नोंदणी केली असावी, त्यांच्याकडे ही संपूर्ण निकष आहे। त्यानंतर मित्रांनो, उमेदवाराची पात्रता काय आहे ती पाहूया। जे काही उमेदवार कार्यक्षम उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, तर अशा उमेदवारांची पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे उमेदवारांचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे। मित्रांनो, जे काही उमेदवार आहेत, तर त्यांचं किमान वय कमीत कमी 18 वर्ष वय असावं आणि जास्तीत जास्त 35 वर्षाच्या असावं आत। तर त्यानंतर उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदवीधर, पदव्युत्तर असावी। मित्रांनो, त्याच्या सदर उमेदवाराकडे, युवकाकडे शैक्षणिक पात्रता 12वी, तो कमीत कमी 12वी पास असावा, ITI झाला असावा किंवा पदविका झाली असेल, डिप्लोमा झाला असावा, पदवीधर असावा, पदव्युत्तर पदवी असावी। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो महाराष्ट्रातील रहिवासी असावा, त्याच्याकडे रहिवासी हा महाराष्ट्राचा असावा। त्यानंतर उमेदवाराची आधार नोंदणी असावी। मित्रांनो, उमेदवाराची आधार नोंदणी झालेली असावी, त्याच्याकडे आधार कार्ड असावं। त्यानंतर उमेदवाराची बँक खाते आधार संलग्न असावे। सदर उमेदवारांचे जे काही युवक आहे, तर त्यांचं बँकेत खातं असावं आणि ते बँकेचं खातं आधारशी लिंक केलेलं असावं। त्यानंतर उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या रोजगार-महास्वयं.in या संकेतस्थळावर नोंदणी केली असावी। मित्रांनो, उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे जे काही संकेतस्थळ आहे, रोजगार-महास्वयं.gov.in या वेबसाईटवरती नोंदणी केलेली असावी, रजिस्ट्रेशन केलेलं असावं। त्यानंतर मित्रांनो, किती वेतन कोणत्या याला शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणार आहे, त्याचं खाली चार्ट दिला आहे। त्यामध्ये पहिलं आहे, जे काही 12वी पास उमेदवार आहेत, तर या 12वी पास उमेदवारांसाठी 6,000 रुपये मिळणार आहेत। 12वी पाससाठी 6,000 मिळणार आहेत या योजनेच्या माध्यमातून। त्यानंतर दुसरं आहे ITI पदविका, तुमचं ITI झालं असेल, इंजिनिअरिंग झालं असेल, डिप्लोमा, तर अशांसाठी 8,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर तिसरं आहे पदव्युत्तर, तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर अशा उमेदवारांना 10,000 रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, हा होता GR, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाद्वारे GR काढण्यात आला होता, दिनांक 9/7/2024 रोजी केलेला हा GR आहे। जे काही मित्रांनो, ज्या अशा पद्धतीने संपूर्ण शैक्षणिक पात्रता व कोणाला मिळणार आहे हे पैसे, तर युवा अर्थ व सहाय्य मिळणार आहेत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संपूर्ण वैशिष्ट्य आहे, कोणाला पात्र कोणा अपात्र याची संपूर्ण निकष यात दिलेले आहेत। तुमच्याकडे जर पात्रता असेल, तुम्ही सुद्धा यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे। रोजगार-महास्वयं.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तुमचं सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड, तुमच्याकडे संपूर्ण शैक्षणिक पात्रता असावी, त्यानंतर तुम्हाला सुद्धा याचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, ही होती थोडक्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती। GR होता मित्रांनो हा राज्य शासनाने जारी केलेला। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।